अमरावती जिल्ह्यातील दोन महत्त्वाचे तालुके वरुड आणि मोर्शी. महादेवाचे जागृत देवस्थान असलेल्या मोर्शीतील सालबर्डी हे प्रसिद्ध पर्यटन स्थळ. मोर्शीतल्या आंबट गोड संत्र्याला प्रचंड मागणी. संतांच्या पदस्पर्शानं पावन झालेली वरुड भूमी. सुकी नदीच्या खोऱ्यात वसलेलं वरुड गाव. वरुड मोर्शी तालुक्यांचा मिळून बनतो मोर्शी विधानसभा मतदारसंघ. मी डॉक्टर अनिल सुखदेवराव बोंडे ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन. मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन. मी महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व शुद्ध बुद्धीने पार पाडीन आणि संविधान व कायदा यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना मी निर्भयपणे व निस्पृहपणे तसेच कोणाच्याही विषयी ममत्व भाव किंवा आकस न बाळगता न्याय्य वागणूक देईन. मी डॉक्टर अनिल सुखदेवराव बोंडे ईश्वर साक्ष शपथ घेतो की महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून माझ्या विचारार्थ आणली जाईल किंवा मला ज्ञात होईल अशी कोणतीही बाब असा मंत्री म्हणून माझी कामे यथायोग्य पार पाडण्यासाठी आवश्यक असेल ते खेरीज करून एरवी मी कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तींना प्रत्यक्षपणे व अप्रत्यक्षपणे कळवणार नाही किंवा त्यांच्याकडे उघड करणार नाही. महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री म्हणून शपथ घेताना डॉक्टर अनिल बोंडे हे अमरावती जिल्ह्यातील वरुड आणि मोर्शी तालुक्याचे प्रतिनिधित्व करत समस्त महाराष्ट्रातील शेतीची आणि शेतीच्या विकासाची जबाबदारी घेतात. अमरावती जिल्ह्यातील वरुड मोर्शी तालुक्यात संत्र्याची लागवड मोठ्या प्रमाणात होते. मात्र निर्यात होणाऱ्या संत्र्यांवर स्थानिक पातळीवर काही प्रक्रिया होत नाही याची खंत माननीय बोंडे साहेबांना होती. डॉक्टर अनिल बोंडे साहेबांनी सरकारी दरबारी एकच प्रार्थना केली. स्थानिक पातळीवर असलेले सरकारी कारखाने व्यवस्थित चालत नसल्याने दुसऱ्या कुठल्याही खाजगी संत्रा प्रक्रिया कारखान्याच्या माध्यमातून संत्र्याचा पुरेपूर वापर झाला. डॉक्टर अनिल बोंडे यांच्या माध्यमातून जैन फार्म फ्रेश आणि कोका कोला यांच्याशी मेकिंग इंडिया अंतर्गत माननीय पंतप्रधान मोदीजींच्या हस्ते 600 कोटींचा करार केला. आपल्या मतदारसंघातील ठाणाठुणी येथे 100 एकर जागा जैन फार्मला खरेदी करायला लावली. त्या ठिकाणी नव्या कारखान्याची उभारणी सुरू आहे. या कारखान्यात जाण्यासाठी साधारण 2 कोटी रुपये खर्च करून सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता बनवण्याचं काम सुरू आहे. पूर्ण देशभर हा प्रकल्प प्रसिद्ध होऊन स्थानिक शेतकरी आणि लोकांना याचा फायदा होईल याची खात्री डॉक्टर अनिल बोंडे यांना आहे. तसंच या प्रकल्पासोबत शेतकरी प्रशिक्षण वर्ग देखील राबवण्यात येणार आहेत. कमीत कमी जागेत जास्तीत जास्त उत्पादन कसं घ्यायचं याचं मार्गदर्शन या प्रशिक्षण वर्गात दिलं जाणार आहे. साधारणतः 2020 मध्ये याचं काम सुरू होईल. 300 टन संत्र्यांचा रोज रस गाळला जाईल. कोका कोला, मँगो, लिम्का या कंपन्यांना प्रक्रिया करून तो दिला जाईल. अशा प्रकारे 600 करोड खर्च करून बांधण्यात येणारा वरुड मोर्शीचा हा कारखाना महाराष्ट्राचा अभिमान बनेल. शेतकऱ्यांना 24 तास वीज मिळावी आणि भारनियमन कमी व्हावे यासाठी गव्हाणकुंडच्या नियोजित जागेवर मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या सहाय्यानं ऊर्जा मंत्री बावनकुळे यांच्याशी करार करून सोलर फिटर प्रोजेक्ट अनिल बोंडे यांनी गव्हाणकुंड तालुका वरुड येथे आणले. जमिनीच्या उपलब्धतेनुसार 16 मेगावॅटची ऊर्जा देणारे हे केंद्र पूर्ण करत असताना डॉक्टर अनिल बोंडे यांना अनेक अडचणींना सामोरं जावं लागलं. पण ते काम सुरू झालं आणि हे काम पूर्ण होत आहे आणि स्थानिक शेतकऱ्यांना सोलर वीज दिवसा मिळायला सुरुवात होईल. डॉक्टर अनिल बोंडे साहेबांनी नदीजोड प्रकल्प सुरू केले. बेनोडा पळसोना नदीजोड प्रकल्प व्हावा ही स्थानिक शेतकऱ्यांची मागणी होती.
पळसोना धरण भरत नव्हते. या सर्व गोष्टीचा आढावा घेत डॉक्टर अनिल बोंडे यांनी पळसोना धरणाच्या एका नाल्यावरून 150 लक्ष किमतीचा नदीजोड प्रकल्प मंजूर केलाय. त्याच्याबरोबरच टाटा ट्रस्टच्या माध्यमातून जीवना नदीचे बंधारे आणि जीवना नदीचे खोलीकरण केले. महादेव प्रकल्पात पाणी आणण्यासाठी अप्पर वर्धा धरणातून पाईपने पाणी आणण्याचा अभिनव उपक्रम राबवला. टाटा ट्रस्ट आणि श्री श्री रविशंकर यांनी वरुड मोर्शी तालुका दत्तक घेतला. यामुळे करोडो रुपयांचं काम डॉक्टर अनिल बोंडे यांच्या पुढाकाराने आता मतदारसंघात होणार आहे. शांत आणि संयमी असणाऱ्या बोंडे साहेबांनी अनेक वेळा अन्यायाविरोधात आवाज उठवत आक्रमक भूमिका घेतली. रेल रोको आंदोलन, चारघड धरणासंदर्भातील आंदोलन, वरुड तालुका दारूमुक्त करण्यासंदर्भातील आंदोलन, कॉटन आणि सोयाबीनसाठी शेतकऱ्यांच्या बाजूचे आंदोलन अशी अनेक आंदोलनं करून बोंडे साहेबांनी आक्रमक पवित्रा घेतला. सत्तेत आल्यानंतर ह्याच मागण्या सकारात्मक रीतीनं शासनाकडून पूर्ण करून घेतल्या. वरुड मोर्शी विधानसभा मतदारसंघातील नागरिकांच्या सोयी सुविधांसाठी नगरपालिका इमारती बोंडे साहेबांनी बांधून घेतल्या. वरुड मोर्शी विधानसभा मतदारसंघात बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढत होती. वाढत्या बेरोजगारीला आळा घालण्यासाठी तरुणांना स्वयंरोजगाराकरता प्रोत्साहित केले. विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांची माहिती देण्यासाठी साहेबांनी मार्गदर्शनपर शिबिरांचे आयोजन देखील केले. त्याकरिता युवकांसाठी जॉब कार्ड, मोर्शी, वरुड, शेंदूर, जनाघाट नगरपालिका क्षेत्रात स्पर्धा परीक्षा केंद्र आणि अभ्यास मंडळे सुरू केली. केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध योजना बोंडे साहेबांनी आपल्या मतदारसंघात राबविल्या. संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ योजना, राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजना, आयुष्यमान भारत योजना, महात्मा फुले जन आरोग्य योजना, रुग्णांकरिता त्रिवेणी थाली अभियान, समाधान शिबिर अशा विविध योजना मतदारसंघात राबवल्यामुळे नागरिकांना फायदा झाला. शेतकऱ्यांचा शेतमाल शहरी भागात विकता यावा यासाठी आपल्या मतदारसंघात बोंडे साहेबांनी मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत रस्त्यांची दर्जोन्नती करून डांबरीकरण, जिल्हा नियोजनाच्या निधीतून व खनिकर्म यांच्या निधीतून पांदण रस्त्याचे खडीकरण केले. या रस्त्यांमुळे शेतकऱ्यांचे दळणवळण सोयीस्कर झाले आणि त्यांच्या शेतमालाला योग्य भाव मिळू लागला. दुष्काळग्रस्त अमरावती जिल्ह्यात पाण्याअभावी होरपळणाऱ्या जनतेला पाणी टंचाईपासून दूर लोटण्यासाठी जलयुक्त शिवार सारखी योजना गावोगावी राबवल्याने नागरिकांची तहान तर भागलीच, शिवाय शेतीला पाणी मिळाले. या कार्यामुळे जनतेच्या मनात साहेबांनी वेगळं स्थान निर्माण केलंय. शेतकरी हा राजा आहे हे मानून केंद्र आणि राज्य सरकारच्या पंतप्रधान पीक विमा, शेतकरी सन्मान, बोंडअळी, दुष्काळ निधी, गारपीटग्रस्त निधी, भाऊसाहेब फुंडकर संत्रा पुनर्जीवन योजना आपल्या मतदारसंघात साहेबांनी राबवल्यामुळे शेतकरी सुखावले. त्यांच्या या कामामुळे शेतकऱ्यांचे आशीर्वाद साहेबांना मिळाले. डॉक्टर बोंडे साहेबांची शिक्षणाविषयीची अधिक आस्था असल्यामुळे आपल्या मतदारसंघात खेड्यापाड्यातील विद्यार्थ्यांसाठी महाविद्यालय, वसतिगृह बांधून दिले. उमरखेड येथे FDCM कंपनीच्या माध्यमातून त्यांच्या CSR मधून 34 लक्ष खर्च करून शाळा बांधण्यात आली. एवढंच नाही तर मोर्शी येथे मत्स्य महाविद्यालय, कृषी विद्यापीठ, वरुड येथे फलोत्पादन महाविद्यालय, ITI कॉलेज वरुड आणि मोर्शी येथे बांधून गोरगरीब विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाचा नवा मार्ग साहेबांनी मोकळा करून दिला. आपल्या मतदारसंघातील आदिवासी मुलींसाठी बोंडे साहेबांनी 3 करोड रुपयांचा निधी शासनाकडून मिळवून मोर्शी येथे मुलींकरता वसतिगृह बांधले. या वसतिगृहामुळे आदिवासी मुलींच्या राहण्याची योग्य सोय झाली आणि शिक्षणाची दालने खुली झाली. यामध्ये अंबाडा, पुसला, शहापूर, बेनोडा येथे सभागृह बांधण्यात आले. बोंडे साहेबांनी वरुड येथे आदिवासी मुलामुलींसाठी वसतिगृह बांधण्यासाठी शासनाकडून मंजुरी मिळवली असून त्याचे काम सध्या सुरू आहे. लवकरच हे काम पूर्ण होऊन आदिवासी मुलामुलींची राहण्याची उत्तम सोय या वसतिगृहात होत आहे.
मुख्यमंत्री फंडातून निधी मिळवून बोंडे साहेबांनी आपल्या मतदारसंघात विविध ठिकाणी व्यायामासाठी जिम बांधली. शिवाय तरुणांमधील खिलाडू वृत्तीला प्रोत्साहन देण्यासाठी साहेबांनी वेळोवेळी विविध खेळांच्या स्पर्धा देखील आयोजित केल्या. गावागावामध्ये ओपन जिम आणि 1 कोटी रुपयाचे प्रो कबड्डीचे खुले स्टेडियम होणार आहेत. यातून बोंडे साहेबांची खेळाविषयीची आवड लक्षात येते. केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत बोंडे साहेबांनी आपल्या मतदारसंघात जवळपास सर्व गावांमध्ये नागरिकांना शौचालय बांधून दिले. बोंडे साहेबांनी केलेल्या या कार्यामुळे शासनाकडून 28 गावांना निर्मल ग्राम पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. पाणी फाउंडेशनद्वारे आयोजित वॉटर कप स्पर्धेत वरुड मोर्शी मतदारसंघात मोठ्या प्रमाणात नागरिकांना सहभागी करून बोंडे साहेबांनी मोलाचे काम केले. अन्न गुडगुडे नाळ गुडगुडे दुष्काळ या स्पर्धेत साहेबांनी 20 गावांना सहभागी करून घेतले होते. त्यांच्या या योगदानाची पोचपावती म्हणून वॉटर कप पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले. बिरसा मुंडा कृषी योजनेच्या माध्यमातून बोंडे साहेबांनी आदिवासी बांधवांसाठी ठिबक सिंचन योजनेकरता शासनाकडून 90% सबसिडी मिळवली आहे. या योजनेचा लाभ आदिवासी बांधवांना निश्चित होणार असून त्यांचे जीवन सुखकर होईल. इतर शेतकऱ्यांना मुख्यमंत्री यांच्या सिंचन योजनेमध्ये 45% वरून 80% अनुदान मंजूर केले. आपल्या मतदारसंघातील तरुणांना रोजगार मिळवून देण्यासाठी बोंडे साहेबांनी मिनरल वॉटर इंडस्ट्रियल प्लांट, फ्लॅश ब्रिक फॅक्टरी, कॉटन यार्न मिल, ऑरेंज प्रोसेसिंग इंडस्ट्री वरुड येथे सुरू केले. पुढील काळात गाव तिथे उद्योग हा संकल्प राबवायचे आहे असे ठरवलेले आहे. प्रत्येक गाव उद्योगाचे गाव हा मंत्र ते जोपासणार आहेत. प्रत्येक गावात उद्योग आणि प्रत्येक हाताला काम हेच साध्य करण्यासाठी ते आत्तापासून झटत आहेत. बेरोजगारी आणि दारिद्र्य याचा समूळ नायनाट करून मतदारसंघ खऱ्या अर्थानं विकसित करायचा असा त्यांचा निर्धार आहे. पंतप्रधान उज्ज्वला गॅस योजनेमार्फत बोंडे साहेबांनी महिलांची धुरापासून सुटका करण्यासाठी खेड्यापाड्यातील अनेक गोरगरीब महिलांना गॅस आणि शेगडीची सोय करून दिली. त्यांच्या या कामामुळे महिला वर्ग सुखावला. ग्राम पातळीवरील नागरिकांच्या समस्या कमी वेळेत दूर करण्याच्या दृष्टीनं केंद्र सरकारचे राजस्व अभियान बोंडे साहेबांनी आपल्या मतदारसंघात राबवल्याने नागरिकांच्या बऱ्याच अडचणी दूर झाल्या. प्रशासन आणि जनता यांच्यातील सेतू म्हणजे समाधान शिबिर. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली चालवल्या जाणाऱ्या या शिबिराचा लाभ आपल्या मतदारसंघातील जनतेला व्हावा यासाठी बोंडे साहेबांनी हे शिबिर आपल्या मतदारसंघात राबवले. आपल्या मतदारसंघात पर्यटन वाढीला चालना देण्यासाठी मोर्शी येथे 27 एकर जागेत इको टुरिझम सेंटर अर्थात निसर्ग पर्यटन केंद्र उभारण्याचा प्रस्ताव महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या समोर ठेवला. मुख्यमंत्री साहेबांनी यास तत्काळ मान्यता देऊन मोर्शी येथे टुरिझम सेंटर उभारले. हे टुरिझम सेंटर पाहण्यासाठी हजारो पर्यटक येतात. या उपक्रमामुळे स्थानिकांची रोजगाराची समस्या दूर झाली. आणि सोबतच जामगाव, ख व धनोडी तालुका वरुड
व धारूड उदखेड तालुका मोर्शी येथील गणपती मंदिर हे पर्यटन स्थळे होत आहेत. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी भारतात विकासाची लाट आणली. भ्रष्टाचाराचा समूळ नायनाट करून देशाच्या शेवटच्या घटकापर्यंत विकास करून जनतेला बदलाची जाणीव करून दिली. मोदीजींच्या या कार्यात महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी जनता जनार्दनाच्या सेवेत कंबर कसून कार्य केले. महाराष्ट्रात खेडोपाडी रस्ते, वीज, पाणी, शिक्षण, आरोग्य आणि लघु उद्योगांचे जाळे विणले. मोर्शी मतदारसंघातील खुले कारागृह येथे कैद्यांच्या हातून काही पुण्य आणि सेवा होण्यासाठी येथील गौरक्षणाला माजी पालकमंत्री प्रवीण पोटे यांच्या मार्फत जिल्हा नियोजन मधून सौंदर्यीकरण आणि चारासाठी 1 कोटी रुपये आणि मतदारसंघातील प्रत्येक गौरक्षणाला प्रत्येकी 3 लाख रुपये डॉक्टर अनिल बोंडे यांनी मंजूर करून घेतले. नगर परिषद वरुडच्या निवडणुकीत डॉक्टर अनिल बोंडे यांनी वरुड वासियांना श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्याचे वचन दिले होते. आणि आता मुंबई येथील समुद्रातील श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यानंतर आता वरुड येथे केदार चौक येथे महाराजांचा पुतळा उभा राहत आहे. यामध्ये 13 लाख रुपयांचा पुतळा आणि परिसर सौंदर्यीकरणाकरता वैशिष्ट्यपूर्ण निधी अंतर्गत 1,40,00,000 मंजूर झालेत. जनसेवा ही ईश्वर सेवा मानून जनतेच्या विकासासाठी अहोरात्र झटणारे, शेतकऱ्यांच्या हक्कासाठी लढणारे, तरुणांच्या पाठीशी सदैव उभे राहणारे, कर्तव्यदक्ष आणि निष्ठावंत असे आमदार डॉक्टर अनिल बोंडे साहेब. फक्त भाजप, युवांची ताकद, फक्त भाजप. सर्वसामान्यांमध्ये राहून त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी जीवाचे रान करणारे बोंडे साहेबांचे व्यक्तिमत्व असून एक सच्चा माणूस म्हणून लोक त्यांच्याकडे पाहतात. रुग्णसेवा करताना आपल्या भागातील शेतकऱ्यांच्या समस्यांची जाणीव झालेले बोंडे साहेब शेतकऱ्यांच्या समस्या दूर करण्यासाठी राजकारणात आले. 25 वर्षानंतर अमरावती जिल्ह्याला मोर्शी विधानसभा मतदारसंघाला कॅबिनेट मंत्रीपद मिळालं. ही शक्ती मतदारसंघाचा विकास वेगानं करण्यासाठी वापरता आली. ही सुवर्ण संधी आहे. ही निवडणूक नुसत्या आमदार बनवण्याची नसून मंत्री निवडून मतदारसंघाचा बारामतीपेक्षा जास्त विकास करण्याची आहे. देवेंद्र फडणवीसांच्या सरकारमध्ये मोर्शी विधानसभा मतदारसंघाचा सत्तेमध्ये हिस्सा राहणार आहे. म्हणूनच कमळावर मतदान हे विकासाला मतदान आहे. हे मना मनात फक्त भाजप, युवांची ताकद, फक्त भाजप. हे आपलं भाजप, हे फक्त भाजप. डॉक्टर अनिल बोंडेंना निवडून आणण्याबरोबरच महाराष्ट्रात पहिल्या 5 मध्ये आणण्याचे मताधिकार देऊ. आता एकच विचार, एकच निर्धार. कमळावर 1,51,000. येत्या विधानसभा निवडणुकीत कमळासमोरील बटन दाबून भारतीय जनता पक्षाचे उमेदवार डॉक्टर अनिल बोंडे यांना भरघोस मतांनी विजयी करा. वरुड मोर्शी मतदारसंघाच्या विकासासाठी, उज्ज्वल भविष्यासाठी.